राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तसेच माजी जिल्हाप्रमुख तथा गोकुळ दूध संघाचे संचालक मुरलीधर जाधव यांच्या राजकीय भूमिकेला बळ देण्यासाठी हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या असंख्य शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। उबाठा गटातून शिवसेनेत प्रवेश करत पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेचा भगवा डौलाने फडकवण्याचा निर्धार उपस्थित शिवसैनिकांनी केला। हुपरी येथील सिल्वर झोन येथे जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या प्रमुख उपस्थितीत वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अशासकीय संचालक प्रकाश जाधव, सतीश हुपरे यांच्यासह उबाठा गटाच्या असंख्य शिवसैनिकांचा पक्षप्रवेश संपन्न झाला। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणारा मोठा वर्ग पट्टणकोडोली येथे कार्यरत असून जिल्ह्यातील शिवसेनेच्या इतिहासात शिवसेनेचा पहिला जिल्हा परिषद सदस्यही या गावाने दिलाय। त्यामुळे शिवसेना, धनुष्यबाण व पट्टणकोडोली हे समीकरण घट्ट आहे। आजच्या प्रवेशाने शिवसेना व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे हात अधिक बळकट झाल्याचं मत जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी मांडलं। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 80% समाजकारण व जमलंच तर 20% राजकारण या मंत्राचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण सर्व शिवसैनिक कार्यरत राहू। आपल्या कष्टाच्या आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाच्या जोरावर पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघात भगवं वादळ उभं करण्याची शपथ घेऊया। तसेच कोणत्याही परिस्थितीत तमाम शिवसैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचं मत माजी जिल्हाप्रमुख तथा गोकुळ दूध संघाचे संचालक मुरलीधर जाधव यांनी मांडलं। युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी मुरलीधर जाधव, तालुका प्रमुख अजित सुतार यांनी सर्व शिवसैनिकांचं स्वागत करत मनोगत मांडलं। यावेळी सतीश हुपरे, प्रकाश जाधव, संदीप तोडकर, सचिन हुपरे, विठ्ठल रामण्णा, राजेंद्र दुर्गे, अनिल शिंदे, सचिन जाधव, शब्बीर मुजावर, शामराव मोरे यांच्यासह पट्टणकोडोली गावातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी हुपरीहून साई आवटे।